सोशल मीडियामध्ये एक पोस्ट फिरते आहे, ती मी वाचली आणि ती पाहिली की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं विरोधात प्रचार केला. अशा प्रकारची एक चुकीची पोस्ट सोशल मीडियामध्ये फिरते, ती वाचली आणि पाहिली. काय आहे की मातंग द्वेषाची कावीळ झालेली काय बांडगुळ, मोजक्या बांडगुळाकडून ते पोस्ट पडलेले आहे आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली महार समाजाचा द्वेष असणारी, आंबेडकर समाजाचा द्वेष करणारी, बौद्ध समाजाचा द्वेष किंबहुना आंबेडकर चळवळीचा द्वेषाची कावीळ झालेली काय मातंग समाजातील काही बांडगुळ नेत्यांच्याकडून सुद्धा चुकीच्या पोस्ट पडत आहे. त्यामुळं एक आहे की खरं तर आंबेडकर बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणच नाही. काय आंबेडकर मातंग समाज हा महार समाजाचा, बौद्ध समाजाचा, आंबेडकर समाजाचा द्वेष अजिबात करत नाही आणि मातंग समाजाचा सुद्धा बौद्ध बांधव आंबेडकरी समाज हा द्वेष अजिबात करत नाही. बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणच नाही. या दोन्ही बाजूच्या चुकीच्या लोकांच्याकडून हे बौद्ध आणि मातंग समाजामध्ये वाढत चाललेल्या दरीमध्ये खतपाणी घालण्याचं काम जोरात सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल एक चुकीची पोस्ट आज सोशल मीडियामध्ये फिरत आहे की 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने प्रचार केला. हे चुकीचं नरेटिव्ह पसरवत आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची बदनामी का करता? आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची बदनामी थांबवा. आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची बदनामी करू नका. अरे सत्य बघा, इतिहास खरा इतिहास तपासून बघा. 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात मतदान केलं. त्यावेळची 2 मताचा अधिकार होता. एक मत डांगे ना द्या, पण एक मत कुजवा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देऊ नका. हा कम्युनिस्टवाद्याचा जातीवादी प्रचार ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लक्षात आला. आपण ज्या पक्षात काम करतोय, आपण ज्या कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम करतोय, ते कम्युनिस्टवादी चळवळीचा आणि पक्षाचा जातीवादी चेहरा 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या लक्षात आला की सरळ की 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात मतदान करा. एक मत डांगेला द्या आणि दुसरं मत कुजवा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देऊ नका. हा कम्युनिस्टवाद्यांचा ब्राह्मणवादी आणि जातीवादी चेहरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लक्षात आला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यावेळी 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार केला नाही, सहभागी बी घेतला नाही. हे लक्षात घ्या. ज्या वेळेला अण्णाभाऊ साठेंच्या लक्षात आलं की हा कम्युनिस्टवादी ब्राह्मणी चेहरा, हा जातीवादी चेहरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात मतदान करायचं आव्हान करतोय, एक मत कुजवा म्हणतोय, पण बाबासाहेब आंबेडकरांना देऊ नका असं म्हणतोय, हे जातीवादी प्रचार अण्णाभाऊ साठेंना सहन झाला नाही. कम्युनिस्ट पक्षाचा अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळी प्रचारच केला नाही, ते बाजूला झाले आणि 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कम्युनिस्ट पक्षामुळे झाला. हे अण्णाभाऊला सहन झालं नाही, वाईट वाटलं, दुःख झालं. हा पराभव अण्णाभाऊंच्या जिवारी लागला आणि पुढे अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट पक्षापासून दूर होत गेले. काय इतिहास वाचाना जरा. 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या कम्युनिस्ट पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव अण्णाभाऊंना सहन झाला नाही, जिवारी लागला. त्यातून पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट पक्ष आणि चळवळीचे सारे संबंध तोडले आणि पुन्हा अण्णाभाऊ साठे 1966ला पूर्ण आंबेडकरवादी झाले. काय आणि पुढच्या निवडणुकीमध्ये 1937च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी
कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार अजिबात केला नाही, कारण सारेच संबंध अगोदरच तोडले होते. उलट कम्युनिस्टवादी डांगे यांनी अण्णाभाऊंच्या घरात भांडणं लावली, घर फोडलं, संसार मोडला. अण्णाभाऊंचं आपल्या दुसऱ्या पत्नीबरोबर जोरदार भांडण झालं आणि 1937च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शाहीर गवाणकर यांच्या कलापथकामध्ये आपल्या मुलीनं जाऊ नये अशी अण्णाभाऊंची भूमिका होती. तरी सुद्धा ती मुलगी गेली. यामुळं अण्णाभाऊंचं आपल्या पत्नीबरोबर जोरदार भांडण झालं आणि अण्णाभाऊ साठेंना पत्नी सोडून गेली. अण्णाभाऊ साठे एकटे पडले. म्हणजे आपलं कुटुंब मोडलं, तरी आपला संसार मोडला, आपलं घर मोडलं, तरी सुद्धा आंबेडकरवादाकडे झुकलेली अण्णाभाऊ साठेंची निष्ठा, त्या निष्ठेशी अण्णाभाऊ साठेंनी बेमानी केली नाही. अरे हा इतिहास आहे. हा इतिहास समोर असताना तुम्ही अण्णाभाऊ साठेंनी 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात प्रचार केला असं तुम्ही नरेटिव्ह पसरताय, चुकीचा इतिहास करताय. अरे आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची बदनामी करू नका. 1952चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव जिवारी लागून अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्ट पक्ष आणि चळवळीचे सारे संबंध तोडले. हा इतिहास आहे. अरे तुमच्यासारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, जे बी म्हणायचं, 5 वर्षाचा चळवळ चालवायची आणि 5 वर्षात विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आली की आपापल्या मालकाच्या आपापल्या पक्षाच्या बिळात जायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात मतदान करायचं, प्रचार करायचा. आंबेडकरवादी राजकारण आणि प्रभाव वाढवण्यासाठी काम न करता आंबेडकरवादी पक्ष आणि राजकारणाच्या विरोधात प्रचार आणि मतदान करणाऱ्या मंडळींनी अण्णाभाऊ साठेंच्यावर बोलायण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. ज्या अण्णाभाऊंनी आंबेडकरवादाकडे झुकलेली आपल्या निष्ठेशी बेमानी केली नाही, आपलं घर मोडलं तरी चालेल, आपला संसार मोडला तर फिकीर केली नाही, पण आंबेडकरवादाकडे झुकलेली निष्ठा, या निष्ठेशी अण्णाभाऊ साठेंनी बेमानी केली नाही. अरे हा इतिहास आहे. आजच्या घडीला तुम्ही तर किती आंबेडकरवादी पक्ष आणि राजकारण वाढवता, प्रभाव वाढवता म्हणून तुम्ही किती प्रयत्न करताय, तुम्ही किती योगदान करताय. आंबेडकरवादी राजकारणाला मतदान करताय का प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेला मतदान करताय, याची सुद्धा तुम्ही आत्मपरीक्षण करावं. मग लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्यावरती टीका करावी. अरे 1942ला कम्युनिस्ट चळवळीत असताना, कम्युनिस्ट पक्षात असताना सुद्धा जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमरावं असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे, आंबेडकरवादी विचाराचा घाव घालणारे अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात प्रचार कसे करतील. कम्युनिस्ट एवढेच काय, कम्युनिस्टाच्या कोर कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारावा लागेल. या देशामध्ये जर क्रांती करायचं असेल, परिवर्तन करायचं असेल तर मार्क्स घेऊन चालणार नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारावा लागेल. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कम्युनिस्टाच्या कोर कमिटीमध्ये म्हणत होते, अग्राची भूमिका मांडत होते. ते अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांच्या विरोधात मतदान प्रचार कसा करतील. अरे आपल्या कथा कादंबरीतून आंबेडकरवादी विचाराचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी, विचाराशी कधीही बेमानी करणार नाही. उलट आपली हयात ही आंबेडकर चळवळीमध्ये सहभाग न झाल्यामुळं अण्णाभाऊ साठेंना वाटणारी हुरहू आणि मृत्यूनंतर आंबेडकरवाद हे माझं मृत्यूनंतरचं जीवन असे सांगणारे अण्णाभाऊ साठे होते. आणि त्यातून अण्णाभाऊ साठे यांनी आत्मचरित्र लिहिले मृत्यूकडून जीवनाकडं. कारण कम्युनिस्ट चळवळीमध्ये माझी गेलेली हयात हा माझा मृत्यू आहे आणि मला कळलेला आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे. आपल्या आंबेडकरवादाला आपलं जीवन समजणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात प्रचार कसे करतील हा चुकीचा आहे. त्या प्रचारात अण्णाभाऊंचा सहभागच नव्हता. अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट पक्षाबरोबर सारे संबंध तोडले.
आंबेडकर वादाशी वाढलेली जवळीकता यामुळं कम्युनिस्टवाद्यांनी अण्णाभाऊंचा छळ केला, अप्रत्यक्षरित्या त्यांचा खूनच केला. कारण आंबेडकर वादाशी वाढलेली अण्णाभाऊंची जवळीकता ही कम्युनिस्टवाद्यांना सहन झाली नाही, त्यांचा छळ केला आणि त्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अकाली मृत्यू प्राप्त झाला. म्हणून तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अप्रत्यक्ष कम्युनिस्टवाद्यांनी खूनच केला. म्हणून मी म्हणतोय कम्युनिस्टवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे मारेकरी. आंबेडकर वादाकडे अण्णाभाऊ साठे यांची वाढलेली जवळीकता ही कम्युनिस्टवाद्यांना सहन झाली नाही, त्यांचा छळ केला, घर मोडलं आणि त्यातून वैफल्यग्रस्त अण्णाभाऊ साठे झाले आणि त्यांना अकाली मृत्यू आला. हा इतिहास आहे बाबा. अहो, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जर आयुष्य लाभलं असतं, कम्युनिस्टवाद्यांनी जर त्यांचा छळ केला नसता, अण्णाभाऊ साठे वैफल्यग्रस्त झाले नसते आणि अण्णाभाऊ साठे यांना जर आयुष्य लाभले असते तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला असता आणि आंबेडकरवादी कलापथकाची स्थापना करून अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव आणि प्रचार करण्यासाठी डपावर थाप मारून बहुजनाची जागृती केली असती. अरे हा इतिहास आहे, हा स्वाभिमान आहे. आणि ज्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या वरती अशी बदनामीकारक चुकीचे पोस्ट टाकलेले आहे त्यांना एक साधा प्रश्न आहे, अरे तुम्ही आता तरी तुम्ही आंबेडकरवादी पक्षाला राजकारणाला मतदान करताय का? ज्यांनी ही पोस्ट टाकली ना सोशल मीडियामध्ये की अण्णाभाऊ साठेंनी 1952ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात प्रचार केला, मतदान केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1952ला पराभव झाला, त्याला कारणीभूत अण्णाभाऊ साठे आहेत, अशी आशियाची जी पोस्ट टाकलेली आहे ना, ज्या बांडगुळांनी टाकलेली आहे ना, मातंग समाजाच्या द्वेषाची कावीळ झालेल्या बांडगुळांनी जी पोस्ट टाकलेली आहे त्या बांडगुळांना माझा साधा प्रश्न आहे की आता तरी तुम्ही आजच्या घडीला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करताय का? प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपला करताय? याचं हे स्वतःला तपासून घ्या. आज घडीला स्वाभिमानी आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाचा प्रभाव आणि पक्ष वाढवता यासाठी आता तर तुम्ही प्रयत्न करताय का? आता तर आंबेडकरवादी राजकारणाला पक्षाला तुम्ही मतदान करताय का? हे तुम्ही अगोदर तपासा. आणि बौद्ध बांधवांनी सुद्धा बौद्ध बांधवांनी सुद्धा हे त्यांना तपासलं पाहिजे. मग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती टीका करा. अरे काय मातंग समाजाच्या काय चुकीचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती टीका करतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती टीका करणं ही गांडूगिरीच आहे. काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका करणं ही गांडूगिरीच आहे. त्या गांडूगिरीला प्रत्युत्तर म्हणून तुम्ही का पंडुगिरी करून अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकताय आणि आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची बदनामी करताय? तुम्ही बी तसलेच ना. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रज्ञासूर्यावर थुकणं म्हणजे स्वतःच्या तोंडावर थुकणं. आंबेडकर नावाच्या प्रज्ञासूर्यावर थुकणं म्हणजे स्वतःच्याच तोंडावर थुकणं. सूर्यावर थुकणं म्हणजे स्वतःच्याच तोंडावर थुकणं. आणि ते थुका का तुम्ही पुसायला लागलेला आहे त्याचं प्रत्युत्तर म्हणून तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची बदनामी करू नका. आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणच नाही. हे प्रस्थापिताच्या दलाल, चमचे आणि चुकीच्या नेत्यांचं भांडण आहे. ते समाज मात्र बौद्ध आणि मातंग समाज मात्र नेहमीप्रमाणे गुण्या गोविंदानच राहत आहे.